नमस्कार माय माऊली, कसे आहात? मजेत ना? आज आपण बनवणार आहोत दुधी भोपळ्याची चवदार आणि आरोग्यदायी चटणी किंवा पचडी आपण बोलू शकतो. आपण एका कढईमध्ये 1 चमचा तेल आणि 1 चमचा जिरा टाकलेला आहे आणि 1 चमचा हरभऱ्याची डाळ, 1 चमचा उडदाची डाळ. अशा प्रकारे आपण ह्या सगळ्या जिन्नस छान परतून घेऊया. आणि चवीपुरतं हिरव्या मिरच्या तुम्ही कमी जास्त कसे खाता त्या प्रकारे इथे टाका आणि 10-12 लसणाच्या पाकळ्या टाका आणि छान असं परतून घ्या. आणि इथे मी अर्धा किलो दुधी भोपळा घेतलेला आहे. साल काढून स्वच्छ धुवून आणि असं मी हे बारीक बारीक काप करून घेतलेले आहेत. हे वापरण्याच्या आधी नक्की एकदा एक तुकडा खाऊन बघा. कडू असेल तर वापरू नका आणि नसेल तर तुम्ही हे वापरा. आणि अशा प्रकारे फुल फ्लेमवरती आपल्याला हे छान परतून घ्यायचं आहे. चवीपुरतं इथे मीठ टाकलेलं आहे आणि इथे थोडंसं चिंच टाकलेलं आहे. तुम्ही इथे कोकम पण टाकू शकता. आणि अशा प्रकारे आपण इथे फुल फ्लेमवरती आपल्याला हे छान असं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. आणि इथे मी कोथिंबीरचे 5-6 अशा काड्या टाकलेले आहेत. आणि छान असं परतून झालं की आपण इथे गॅस बंद करूया आणि हे थंड झाल्यावर आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. हे बघा, अशा प्रकारे तुम्ही मिक्सरमध्ये किंवा खलबत्त्यामध्ये तुम्ही हे वाटून घेऊ शकता. हे बघा, असं थोडंसं घट्ट वाटत असेल तर इथे तुम्ही पाणी टाका थोडंसं आणि परत एकदा फिरवून घ्या. कमी वेळेत ही एकदम खूपच टेस्टी आणि खूपच चवदार अशी ही चटणी बनते. एका भांड्यात आपण हे काढून घेऊया आणि वरून आपल्याला याला तडका लावायचा आहे. 1 मोठा चमचा तेल आणि मोहरी तडतडली की आपण मिरच्या टाकूया लाल आणि गॅस बंद करूया आणि कढीपत्ता टाकायचा आहे. आणि ही फोडणी आपल्याला ह्या चटणीवरती टाकायचं आहे. पटकन तयार होते ही चटणी. ही तुम्ही चपाती, पोळी, भाकरी अशा प्रकारे तुम्ही हे खाऊ शकता. भातासोबत तर एकदम भन्नाट, खूपच छान अप्रतिम लागते. नक्की एकदा करून बघा. आणि ही चटणी तुम्ही उपवासाच्या पदार्थासोबत पण खाऊ शकता. नक्की करून बघा. नक्की तुम्हाला आवडेल. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. असे छान छान पदार्थ खात राहा. नेहमी आनंदी राहा. हे बघा, सॉफ्ट असं मी मऊसुद्धा असं भात केलं आहे. त्याच्यासोबत ही चटणी सुपर. नक्की करून बघा, आवडेल तुम्हाला. घरी पर सर्वांना आवडलेली आहे. जी भोपळा खात नाही त्यांनी पण ही चटणी खाल्लेली आहे. ओके, बाय बाय, टेक केअर, सी यू.